You are watching Media Publicity News. मेरे को पहले दिखाना ट्रेन में अभिनेता सैफ अली खान के घर बुधवार की देर रात घुसे चोर ने उन पर धारदार हथियार से हमला कर फरार हो गया। सैफ का मुंबई के लीलावती अस्पताल में इलाज चल रहा है। वहीं पुलिस ने शक के आधार पर 3 लोगों को पुलिस हिरासत में लेकर पूछताछ शुरू कर दी है। सैफ के रीढ़ की हड्डी और आसपास के जगहों पर गंभीर जख्म पाए गए हैं। नीरज उत्तमानी लीलावती हॉस्पिटल ने बताया कि सैफ पर उनके घर में एक अज्ञात व्यक्ति ने हमला किया। उन्हें रात 3 बजे उनके बेटे तैमूर अली खान और केयरटेकर के साथ अस्पताल लाया गया। उनके शरीर पर तेज धार वाले हथियारों से 6 घाव हैं, जिनमें से एक उनकी रीढ़ की हड्डी के पास है। रीढ़ के पास एक छोटी विदेशी वस्तु भी पाई गई है। प्रतिभावान कलाकार सैफ अली पर जो हमला हुआ है, पुलिस के द्वारा जो प्राप्त जानकारी मिली है उसके तहत कोई चोरी के मंशा से कोई व्यक्ति उनके घर घुसा और आपसी झड़प में कुछ उन्हें माइनर इंजरीज आई है, इस प्रकार की जानकारी है। अस्पताल में उनका इलाज चल रहा है। पुलिस इस पूरे मामले को खंगालेगी। आरोपी की क्या मंशा थी, क्या वो चोरी के बहाने से आया था या इसके पीछे और कुछ कारण थे, किसी को भी बख्शा नहीं जाएगा। और इस प्रकार की घटनाएं आने वाले भविष्य में न हो, इसकी भी पूरी तरह से पुलिस की जिम्मेदारी है और पुलिस इसका पूरी तरह से ध्यान रखेगी। नमस्कार। आज सकाळी सैफ अली खानजींच्या घरामध्ये घुसून काही लोकांनी रात्री हल्ला केल्याचं वृत्त कळलं। खरं तर मुंबईमध्ये अशी घटना घडणं हे खूप मोठी दुर्दैवक अशी गोष्ट आहे असं मला या ठिकाणी सांगायचं। सर्वप्रथम कायदा सुव्यवस्थेच्या मोठ्या प्रमाणामध्ये धिंडवडे निघाले याचं आणखीन एक उदाहरण आपण बघतोय की काल सैफ अली खान यांच्या रात्री घरामध्ये जो हल्ला झाला हे त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण सांगता येईल। कारण वांद्र्यामध्ये जवळपास 3 हल्ले झालेले आहेत। मधल्या काळामध्ये बाबा सिद्दीकीजी यांच्या ऑफिसच्या बाहेर जे आहे त्यांच्यावरती हल्ला झाला, दुर्दैवाने त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। मधल्या काळामध्ये सलमान खान यांच्या घरावरती हल्ला झाला, बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या आणि आता सैफ अलीजींच्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणी जो आहे त्याच्यावरती हा काल रात्री भाड हल्ला झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणेचा सगळ्यात मोठा वावर आहे, लोकांचा वावर आहे, अशा ठिकाणी ह्या घटना व्हायला लागलेल्या आहेत। एक गोष्ट समजून घ्यायला हवी की मुंबईचं पोलीस जे आहे त्याला स्कॉटलंडच्या नंतर मानलं जायचं, परंतु दुर्दैवाने आज मानसिक खच्चीकरण जे पोलिसांचं झालेलं आहे आणि ज्या तऱ्हेने पोलिसांच्याबद्दल टिप्पण्या केल्या जातात, त्यांच्या बायकोबद्दल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल टिप्पणी केली जाते किंवा त्यांना आम्ही बदली करून कुठे फेकू अशा तऱ्हेच्या धमकावण्या केल्या जातात, त्याच्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे। आज गृहविभागावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। गृहमंत्र्यांना आता उत्तर द्यावं लागेल। ज्या तऱ्हेने परभणी असेल, बीड असेल, मुंबईमधलीमध्ये जेजेच्या रुग्णालयाच्या बाहेर झालेली बंदुकीचा हल्ला असेल, पुण्यातला कोयत्याचा हल्ला असेल किंवा आता ह्या 3-4 घटना ज्या मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करतात त्याच्यावरती आता बोलावं लागेल। खरं तर सांगायचं झालं तर या व्यक्तींकडे पोलीस प्रोटेक्शन आहे, त्या व्यतिरिक्त स्वतःची अशी वेगळी सुरक्षा व्यवस्था पण आहे। असं असताना सुद्धा दुर्दैवाने अशा हल्ला होतो आणि अशा तऱ्हेने ज्या घटना मुंबईमध्ये होतात त्या मुंबईमधल्या कायदा सुव्यवस्थेचे जे आहे त्याच्यावरती खूप या ठिकाणी जे विश्वास होता तो आता आमचा तुटलेला आहे आणि याच्या माध्यमातून प्रश्नसुद्धा निर्माण झाला की सर्वसामान्य माणसांच्या जीवनावरती आता पुढच्या काळामध्ये काय त्याचे परिणाम होणार आहेत। कारण सर्वसामान्य जर सुरक्षा असलेल्या व्यक्ती सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाबद्दल काय बोलायचं। आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की या घटनेचं त्यांनी त्वरित ती कारवाई करावी, पूर्ण चौकशी करावी आणि येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जरब राहील, पोलिसांचा आदर राहील, पोलिसांचं स्वातंत्र्य राहील आणि इंटेलिजन्सचं फेलियर राहणार नाही, या दृष्टिकोनातून काम करण्याची आवश्यकता आहे। खरं तर मुंबई शहराच्या सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता मुंबई मध्ये असेल किंवा बीडमध्ये असेल आपण बघतो सर्रास जे आहे ते बंदुकीचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तो सप्लाय केला जात आहे। गुंड मंत्रालयामध्ये वर्षावर जाऊन त्या ठिकाणी ड्रिल निर्माण करतात
हीच त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची पोलिसांची खच्चीकरणाची बाब आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती कारवाई होईल अशी अपेक्षा करते.